सार्थ श्री ज्ञानेश्वरी। आईका अर्जुन इतुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेलिला। दोन्ही सैन्या माझी केला उभा तेणे, जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख। पृथ्वीपती आणिक बहुत आहाती, तेथ स्थिर करुनिया रथू अर्जुन असे पाहातू। तो दळभार समजतू संभ्रमेसी, मग देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु अशेख। तव कृष्ण मनी नावेक विस्मयो जाहला, तो आपण यापण म्हणे एथ काही कवण जाणे। हे मनी धरिले येणे परी काही आश्रय असे, ऐसी पुढील असे घेतू तो सहज जाणे हृदयस्तू। परी उगासे निवांतू तिये वेळी, तव तेथ पार्थ सकळ पितृ पितामह केवळ। गुरु बंधू मातुळ देखता जाहला, इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले। शालक असती आले तया माझी, सुरुजन सासरे आणि काही सखे सोयरे। कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ, जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले। हे असो वडील धाकुले आदी करुनी, ऐसे गोत्रची दोन्ही दळी उदित झाले असे कळी। हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले, तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा आली। तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती, जिया उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्याथी। या अनिकेते न साहती सुतेजपणे, न चिये आवडीचे निभरे कामुक निज वनिता विसरे। मग पाडे विण अनुसरे भ्रमला जैसा, की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रवशे बुद्धी। मग तया विरक्तता सिद्धी आठवेना, तैसे अर्जुना तेथ जाहले असदे पुरुषत्व गेले। जे अंतःकरण दिदले कारुण्यासी, देखा मंत्रज्ञ बरुळ जाये। मग तेथ का जैसा संचारू होये, तैसा तो धनुर्धर महामोये आकळईला। म्हणूनी असता धीरू गेला हृदयात रावो आला, जैसा चंद्रकळा शिवतला सोमकांतू। तया परी पार्थू अति स्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी। येथे सगळेच जण आले आहेत, पण या रणात मी स्वतः कोणाबरोबर झुंजावे हे पाहिले पाहिजे। बहुतांशी हे कौरव मोठे उल्लू व दुष्ट स्वभावाचे असल्यामुळे अंगी पराक्रम नसताही युद्धाचा हाव आणून आले असावे। यांना युद्धाची हौस आहे, पण मी युद्धाला अवश्य असणारे धैर्य मात्र यांचे अंगी नाही, असे अर्जुनाचे भाषण धृतराष्ट्राला सांगून संजय म्हणाला। राजा ऐक, असे अर्जुन बोलला, मात्र तोच श्रीकृष्णाने रथ चालविला व दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला। जेथे जवळच भीष्म द्रोण इत्यादी व दुसरे राजेही होते, तेथे रथ थांबवून अर्जुन तो समग्र सैन्यभर मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला। नंतर तो भगवंतास म्हणाला, पहा पहा देवा, हे तर सर्व आमचेच गोत्रज व गुरु आहेत। हे शब्द ऐकतात श्रीकृष्ण क्षणैक चपापले। भगवान आपल्या मनात म्हणाले, याच्या मनात काय चालले आहे कोण जाणे, पण काहीतरी आले आहे खरे। यावरील पुढील गोष्टीची मनात घोळणा करीत असता त्या सर्वांतरगामी भगवंतानी सर्व जाणले, परंतु ते त्यावेळी स्तब्धच राहिले। इकडे अर्जुनाच्या दृष्टीत सर्व गुरुजन, आजोबा, आचार्य, गोत्रज, मामे इत्यादी पडले। आपले इष्टमित्र, त्याप्रमाणेच आपल्या कुलातील तरुण मुलगेही त्याने पाहिले। या मंडळीत त्याचे मेव्हणेही आले होते। जिव्हाळ्याचे स्नेही सासरे, दुसरे सगळे सोयरे, मुलगे व नातूही अर्जुनाला त्या गर्दीत दिसले, ज्यांच्यावर आपण उपकार केले किंवा ज्यांना आपण संकटात वाचविले। असेच नव्हे तर वडील, धाकटे इत्यादी सर्वच तेथे होते। अशा रीतीने दोन्ही सैन्यात
युद्धाला सिद्ध झालेला आपल्या स्वतःचा गोतावळाच अर्जुनाला दिसून आला. त्यामुळे अर्जुनाचे मन गडबडले. त्याच्या अंतःकरणात दयेचा उद्भव झाला आणि दयेचा उद्भव म्हणजे आपला अपमानच आहे असे वाटूनच जणू काय वीरवृत्ती अर्जुनाच्या अंतःकरणाला सोडून गेली. कारण उत्तम, कुलीन व गुणलावण्यवती अशा स्त्रियांना आपल्याच घरात परक्या स्त्रीचा पगडा बसावा हे कधीच सहन होत नाही. एखाद्या नव्या स्त्रीच्या आवडीच्या भरात कामी पुरुष जसा आपल्या धर्मपत्नीला विसरतो आणि मग भ्रमिष्ठासारखा बेताल चवचालपणा करतो, किंवा तपाच्या सामर्थ्याने वैभवाची भरभराट झाली असता जशी बुद्धी फिरते आणि मग मनुष्याला वैराग्य साधनाची आठवणही राहत नाही, तसेच अर्जुनाचे झाले. कारण त्याचे नानते वीरत्व हाकून दिले आणि आपले अंतःकरण तरुणपणाच्या स्वाधीन केले. अहो, जसा मांत्रिकाने मंत्रोच्चारात प्रसाद करावा आणि मग त्यालाच उलट भूत झोंबावे, तसाच या धनुर्धर अर्जुनावर महामोहाचा पगडा बसला. श्रीराम श्रीराम श्रीराम. जिव्हाळ्याचे स्नेही सासरे, दुसरे सगळे सोयरे, मुलगे व नातूही अर्जुनाला त्या गर्दीत दिसले. ज्यांच्यावर आपण उपकार केले किंवा ज्यांना आपण संकटात वाचवले असेही नव्हे, तर वडील, धाकटे इत्यादी सर्वच तेथे होते. अशा रीतीने दोन्ही सैन्यात युद्धाला सिद्ध झालेला आपला स्वतःचा गोतावळाच अर्जुनाला दिसून आला. त्यामुळे अर्जुनाचे मन गडबडले. त्याच्या अंतःकरणात दयेचा उद्भव झाला आणि दयेचा उद्भव म्हणजे आपला अपमानच आहे असे वाटूनच जणू काय वीरवृत्ती अर्जुनाच्या अंतःकरणाला सोडून गेली. कारण उत्तम, कुलीन व गुणलावण्यवती अशा स्त्रियांना आपल्याच घरात परक्या स्त्रीचा पगडा बसावा हे कधीच सहन होत नाही. एखाद्या नव्या स्त्रीच्या आवडीच्या भरात कामी पुरुष जसा आपल्या धर्मपत्नीला विसरतो आणि मग भ्रमिष्ठासारखा बेताल चवचालपणा करतो, किंवा त्याच्या सामर्थ्याने वैभवाची भरभराट झाली असता जशी बुद्धी फिरते आणि मग मनुष्याला वैराग्य साधनाची आठवणही राहत नाही, तसेच अर्जुनाचे झाले. त्याचे वीरत्व झाकून गेले आणि आपले अंतःकरण करुणपणाच्या स्वाधीन केले.